हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अगदी मोजक्याच साहित्यातून पुलाव बनवणार आहे. सगळ्यांना आवडणारा सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही खावासा वाटणारा असा आपला पुलाव बनवणार आहे. तर 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहेत ते तांदूळ घ्यायचे आहेत. तर 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. हे गरम पाण्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनिट असंच भिजत ठेवायचे आहे. हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला याला आता 15 मिनिट असंच ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये. तांदूळ भिजताच तोपर्यंत आपण इकडं कांदा, टोमॅटो, मिरची असं कट करून घेऊया. सगळी प्रोसिजर करेपर्यंत आपले तांदूळ पण भिजल्या जातील. इकडं फ्लावर 1 वाटी घेतलेला आहे, वाटाणा आणि बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची आणि अगदी थोडेसे असे खडे मसाले घेतलेले आहेत. तर आता आपण इकडं कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल घेऊया. तर मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये 1 चमच घालायचं आहे जिरे, तर आणि 1 चमच शहाजिरं घेतलेलं आहे. 1 चमच जिरं आणि 1 चमच शहाजिरं घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये हिरवी मिरची असं बारीक चिरून घेतलेली आहे. तर कढीपत्ता घेतलेला. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. तिखट. तर याच्यामध्ये मी 2 कांदे असे लांबट आकाराचे चिरून घेतलेले आहेत. आता हे लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतूया. कांदा छान असा मऊ झाला की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. तर एकदम असं जाडसरच वाटण करून घेतलेलं आहे. एकदम पेस्ट न बनवता मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तर हे आता तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे सगळे आणि अगदी थोडेसे असे खडे मसाले घेतलेले आहेत. लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि याच्यामध्ये असं खडे मसाले टाकलेले आहेत आणि छान परतून घेतलेले आहे. 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत. वाटाण्याचं सीझन आहे भरपूर सारं. तर सीझनमध्ये तर वाटाणा सगळ्या भाज्यामध्ये आलाच पाहिजे. 1 वाटी फ्लावर आहे. तर तेलामध्ये सगळं व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असे आता भाज्या मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान भाज्या मऊ झाल्या की आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. हे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे. व्यवस्थित सगळे जिन्नस आता तेलामध्ये परतून आपले झालेले आहेत. तर याच्यामध्ये घालायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. कलरसाठी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडासा काळा मसाला घातलेला आहे अर्धा चमच. आता हे सगळे मसाले घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर बघू शकताय मस्त आता हे तेलामध्ये सगळे व्यवस्थित आता हे मऊ झालेलं आहे. फोडणी आपली खमंग झालेली आहे. आता आपल्याला घालायचं आहे जे आपण तांदूळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते फोडणीमध्ये तांदूळ. तर बघू शकताय मस्त तांदूळ आता हे गरम पाण्यात भिजलेले आहेत. तर गरम पाण्यात भिजविल्यामुळे आपल्याला जास्त याच्यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच आपण जे भरपूर पाणी घालतो आणि मसाले भात बनवतो, पण असं भिजवल्याच्या नंतर आपल्याला जास्त पाणी लागत नाही. आता तांदूळ घातल्याच्या नंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर थंड पाणी न घालता आपल्याला याच्यामध्ये गरमच घालायचं आहे. तर बघू शकताय मी एक 2 ग्लास तरी याच्यामध्ये असं गरम पाणी करून घातलेलं आहे. तर तांदळाबरोबरच पाणी घालायचं आहे. जेवढे तांदूळ आहेत का तेवढंच पाणी घालायचे आहेत. एकदम आपला पुलाव अप्रतिम होतो. तर याला एक अशी उकळी आलेली आहे. वरनं मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. भरपूर सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित आणून मिक्स करायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान एक खळखळून उकळी आणायची आहे आपल्याला याचा. तर बघू शकताय मस्त असं उकळी पण आता इकडे आलेली आहे. तर आपण आता कुकरचं टोपण लावून घेऊया आणि फक्त आपल्याला एकच शिट्टी काढायची आहे. एक शिट्टी झाली की लगेच आपला गॅस बंद करायचा आहे. जास्त आपण पाणी पण घेतलेलं नाही, पण एकदम असं व्यवस्थित पुलाव आपला होतो. तर बघू शकताय मस्त असा एकाच शिट्टीमध्ये फक्त वाफेवर आपला असा पुलाव झालेला आहे. अजिबात आपण जास्त पाण्याचा याच्यात वापर केलेला नाही. तर वरनं असं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुगंध तर तुम्हाला सांगते घरभर असा पुलावचा पसरलेला आहे. मस्त अशी चव तर अप्रतिम झालेली आहे.
एक प्लेट पुलाव खाणारे या पद्धतीने बनवलं तर नक्की 2 प्लेट तरी नक्की पुलाव खाल. एवढा भारी लागतो, चव भन्नाट लागते. एक प्लेट खाणारे सहज 2 प्लेट खातील, एवढा भारी लागते. घरामध्ये भरपूर मटार दिसला की आपल्याला खिचडी किंवा पुलावची आठवण येते आणि तो हमखास बनवलाच जातो. तर मस्त असा सोप्या पद्धतीने बनवलेला पुलाव तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.